आता तू खऱ्या अर्थाने माझ्या वयाची वाटतेस, नाहीतर त्या साडीत तू माझी आई दिसायचीस. म्हणजे आई सारखी दिसायचीस. घट्ट आहे का हा? नाही ग, उलट ना अजून थोडा टाईट असताना तरी चाललं असतं, पण मीच नको म्हंटल. उगाच आत्या आजीला टेन्शन. हे अमृताताई, हे गणित सुटत नाहीये. अरे ते जाऊ दे, आधी मी सोडवलेलं हे गणित बघ. आईच्या गावात गणित नाही, एखादं कोड सोडवल्यासारखं वाटते. ताई ताई नाही, तुझ्या कॉलेजची मैत्रीण वाटते. महिने शकत नाही सांगतात ती काय भाषा झाली की काय? तुझ्या अंगात पैलवानापेक्षा जास्त ताकद आलीच दिसते. दाखवते माझी ताकद. झालं की अगं बास. युगंधरा सरतापेला ओळखतेस का? हो, म्हणजे त्यांना सगळेच ओळखतात. त्या तुला ओळखतात? नीट आठव आणि सांग. एका कर्वे नावाच्या पत्रकाराने माझा इंटरव्ह्यू घेतला होता एका मॅगझिन साठी. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अहिल्या, तो कर्वे युगंधरा सरतापेचा माणूस आहे. यापुढे लक्षात ठेव. बरा माणूस नाही येतो, त्याच्यापासून लांबच राहा. नाही, आता तुम्हीच सांगताय म्हणून मी लक्षात ठेवेन. परत जर त्या कर्वेचा फोन आला तर वाकनिसाना सांग, पुढे काय करायचं ते बघतील. माझा गुंडगिरीवर विश्वास नाही. वामन, समजाव हिला. घरातले वाद चव्हाट्यावर यावेत म्हणून विरोधकांनी टाकलेल्या गळाला जवळजवळ मिठी मारते ही. बाई फुसकीदाला निघाली नाही, म्हणजे तिकडे जाऊन पलटली आणि इकडच्या गोष्टी नरशिंह खणखणीत वाजणारच अशी खात्री पटली तरच मी ते बाजारात फेकते. आणि अहिल्या असं नाणं आहे की एकदा बाजारात वाजलं, सगळ्या किल्लेदारांच्या कानठळ्या बसणार. अरे बाई, मला वाटतं हा ड्रेस आता छान दिसतोय हिला, कारण यात वावगाचं काहीच नाहीये. कॉलेज आणि हिचे कपडे याबद्दलचं सगळं रामायण बंद होईल. तिला आवडलंय का पण हे, का तू लागतोय सगळं? तिलाच विचार ना. आणि मी इथे कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आलेलो नाहीये, तुझं मत विचारायला आलोय. छान दिसतेस. पांडुरंग शपथ, तुझ्यासारखं येता जाता पांडुरंगाला नाही वेठीला धरणार मी. जाग बाई, कानामागे काजळ लावून घे, दृष्ट लागेल नाही तर कोणाची तरी. जाते आणि लावून घेते. हॅलो, जानकी किल्लेदार का? हा, बोलतीये. कोण बोलतय? अभिनंदन. का? अहो, तुमचं एक मोठं गुपित कळलं आम्हाला. तुमच्या आईच्या गावातली मैत्रीण तुमची, चुकलं बर का, तुमची बालमैत्रीण वनिता, वनिता नावाचं गुपित. बाईशी कसं बोलावं हे तुझ्याचकडनं शिकावं, आणि बाईशी कसं खेळावं हे तुमच्याकडनं शिकावं. खेळावं नाही, खेळावं नाही, खेळावं मन खेळावं. माझ्या बायका आणि पोरांसमोर माझा अपमान केलाय, सोडणार नाही मी तिला, सोडणार नाही. इथं मांडीवर बसवलं नाही ना तर परशुराम किल्लेदार नाव नाही सांगणार. हो बरोबर आहे परशुशेठ, पण महाभारताचा शेवट काय झाला माहिती ना तुम्हाला? अरे माहिती रे बाबा, म्हणून तर दुर्योधनाने केलेल्या चुका आपण करायच्या नाही. म्हणजे आत्याबाईच्या डोक्याकडे नाही, पायाकडे बसायचं. एकदा का आत्याबाईची मर्जी संपादन केली की मग बघ या द्रौपदीचं वस्त्रहरण चालू. अगं बघ, आता जानकी देवी आमच्या कॉलेजला येणार ना, मग त्यांची एंट्री एकदम धासू झाली पाहिजे ना. त्यासाठी वातावरण निर्मिती नको का करायला. त्यामुळे मी एक मिनिट. हॅलो, हा हा, निघते निघते. हो, पोचते. चल बाय. हा हा. तुमची बालमैत्रीण वनिता, वनिता नावाचं गुपित